तर ठाण्यात मराठीचा जागर झाला, पण याच कार्यक्रमातून महायुतीमधील समन्वयाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। गडकरी रंगायतमध्ये अमराठी भाषकांसाठी राबवण्यात आलेल्या मराठी भाषा अभियानाचा सांगता समारंभ पार पडला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक कार्यक्रमाला उपस्थित होते। मात्र निमंत्रण पत्रिकेत नाव असलेले भाजपचे नेते गैरहजर राहिले। यावरून राजकीय चर्चांना सुरुवात झाली, तर उदय सामंत यांनीही गैरहजेरीवरून सूचक वक्तव्य केलं। तर भाजप आमदारांनी गैरहजेरी मागे राजकीय कारण नसल्याचं स्पष्ट केलं। महायुतीत सगळं आलबेल असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला। मात्र संजय राऊतांच्या टीकेनंतर पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरू झाले। नेमकं काय घडलं पाहूयात रिपोर्टमधून। मराठीच्या शब्दांनी सजलेलं व्यासपीठ आणि त्याच व्यासपीठावरून उमटले महायुतीतील राजकारणाचे सूर। ठाण्यातील गडकरी रंगायतमध्ये अमराठी भाषिकांसाठीच्या मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानाचा सांगता समारंभ पार पडला। महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागासह मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि विविध साहित्य संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबवण्यात आले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते। पण कार्यक्रमाच्या पत्रिकेनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं, कारण पत्रिकेत नाव असलेले भाजपचे स्थानिक आमदार कार्यक्रमाला गैरहजर होते। मंत्री गणेश नाईक आणि परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनाही प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण होतं, मात्र तेही कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही। भाजपचे आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर आणि माधवी नाईक यांचीही पत्रिकेत नावं होती, पण हे तिन्ही आमदारही गैरहजर राहिले आणि त्यानंतर सुरू झाली राजकीय चर्चा। महायुतीतील घटक पक्षांमध्ये पुन्हा धुसफूस सुरू झाली आहे का? भाजप आणि शिंदे गटात ठाण्यात सुप्त संघर्ष आहे का, असे सवाल उपस्थित होत आहेत। या गैरहजेरीबाबत बोलताना मराठीवर प्रेम असलेले लोक कार्यक्रमाला आले होते, असं परिवहन मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं। त्यामुळे भाजप शिवसेनेत अंतर्गत वादाच्या चर्चेला हवा मिळाली। मात्र यानंतर भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी गैरहजेरीमागचं कारण स्पष्ट केलं। मुंबईत प्रदेशाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक होती। या बैठकीला उपस्थित राहणं आवश्यक होतं, त्यामुळे आपण मुंबईत होतो, असं डावखरेंनी सांगितलं। एवढंच नाही तर गैरहजेरीवरून महायुतीत चुकीचा संदेश जाऊ नये, असंही डावखरेंनी स्पष्ट केलं। मराठी भाषेच्या अभिमानाचा आजचा दिवस आहे। मराठी भाषेबद्दल ज्यांना अभिमान आहे, मराठी भाषेबद्दल ज्यांना आत्मीयता आहे, ते सगळे उपस्थित होते। प्रदेशाची एक महत्वाची बैठक ही लागलेली होती। माननीय चव्हाण साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होती आणि त्या बैठकीला सरचिटणीस म्हणून मला उपस्थित राहणं हे अनिवार्य होतं। त्या दृष्टिकोनाने मी मुंबईला त्या नियोजित बैठकीमध्ये होतो आणि त्याच्यामुळे या कार्यक्रमाला माझी उपस्थिती नव्हती। दरम्यान भाजपचे आणखी एक आमदार संजय केळकर यांनीही गैरहजेरीवर स्पष्टीकरण दिलं। कार्यक्रमाला जे आले तेवढ्यांचंच मराठीवर प्रेम आहे असं समजण्याचं कारण नाही। वेगवेगळे कार्यक्रम एकाच वेळी ठरलेले असतात, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहणं शक्य नसतं, असं केळकर म्हणाले। भाजपचीही मराठी भाषेबाबत भूमिका आहे, असं केळकरांनी सांगितलं। कोकण साहित्य परिषदेमार्फत मराठीचे वर्ग आणि शिकवणी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं। ठाणे जिल्ह्यात विविध विषयांवर मतभेद होऊ शकतात, पण युती म्हणून आम्ही एकत्र आहोत, असं केळकरांनी सांगितलंय। शीतयुद्धाचं कोणतंही कारण नाही, अशी भूमिकाही त्यांनी मांडली। मात्र कार्यक्रमाची पत्रिका आदल्या दिवशी देणं योग्य नाही, असं म्हणत त्यांनी प्रशासनाच्या नियोजनावरही प्रश्न उपस्थित केले। मराठीवर प्रेम आहे, त्यांनीच इकडे जे येतील त्यांचंच मराठीवर प्रेम आहे असं समजायचं काही कारण नाहीये। कालचा कार्यक्रम जो आहे तो योगायोगाने कोणी आलेले नसतील। म्हणजे खरं म्हणजे मराठीच्या करता आमची जी कोकण मराठी साहित्य परिषद आहे, या परिषदेच्या माध्यमातून बरेच वर्ग शिकवणी जी आहे ती चालत होती। मी तर त्याचा विश्वस्त आहे, त्यामुळे त्या कार्यक्रमाचा एक प्रकारचा मी होस्ट पण होतो। कार्यक्रम अनेक ठिकाणी ठरलेले असतात आणि आदल्या दिवशी एखादं निमंत्रण येऊन पडतं आणि त्याच्यामुळे देखील अनेक जणांचा त्या ठिकाणी इच्छा असली तरी येऊ शकत नाहीत। ते अनेक वेळेला असा प्रॉब्लेम होतो। इकडे भाजपकडून महायुतीत सगळं आलबेल असल्याचा दावा आहे, तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधला। भाजप आणि शिंदे गटात दरी वाढत असल्याची टीका राऊतांनी केली आहे। शिंदे वारंवार दरेगावात जातात, असा टोलाही त्यांनी लगावलाय। राऊतांच्या टीकेनंतर भाजपकडूनही पलटवार करण्यात आला। ज्यांचा पक्ष दरीत गेलाय त्यांनी टीका करू नये, असा पलटवार भाजपनं केला। भाजपा आणि ते मिंदे गटामध्ये फूट स्पष्ट दिसते। जिथे मिंदे गट आहे तिथे भाजपा नाही, जिथे भाजपा आहे तिथे मिंदे गट नाही। हे आता नवीन राहिलेलं नाही। ही दरी वाढत चाललेली आहे, त्याच्यामुळे ते दरे गावात जातात। हां, दरीमुळेच शिंदे गट आणि भाजपची दरी शोधण्यापेक्षा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत तुमच्यामध्ये किती दरी निर्माण झाली ते बघा।
महाराष्ट्रातील जनता आणि उभाटा गटामध्ये किती दरी निर्माण झाली ते बघा. महाराष्ट्रातल्या जनतेनं उभाटा गटाला दरीत टाकलंय आणि तुम्ही दरेगावची भाषा करता. अख्खा उभाटा गट दरीमध्ये टाकून ढकलून दिलाय आणि दरीमधून निघायला तुम्हाला वेळ नाहीये. तुम्ही दरीमध्ये लपून बसतायत. मातोश्रीच्या दरीमध्ये 2.5 वर्ष कोण बसलं होतं जरा संजय राऊतांनी सांगायला पाहिजे. आणि संजय राऊत भांडूपच्या दरीमध्ये जाऊन बसलेत. त्यामुळे ज्यांचा पक्ष अख्खा दरीमध्ये गेलाय त्यांनी इतरांवर टीका करू नये. आपली काय दरदर अवस्था झाली आहे त्याचा विचार जनाब संजय राऊत, उद्धवजी ठाकरे आणि त्यांच्या पक्षातली लोकांनी करावा. दरम्यान राऊतांच्या टीकेला भाजप आमदार निरंजन डावकर यांनीही उत्तर दिलं. शिंदे आणि भाजपमध्ये कोणतीही दरी नाही, आम्ही एकत्रच आहोत असं डावकर यांनी स्पष्ट केलं. आमच्यामधली कुठलीही दरी नाही, आम्ही सगळे एकत्र आहोत. हम सब साथ हैं. या सर्व घडामोडी घडत असताना आशिष जयस्वाल यांनी ठाण्यात शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेना मजबूत असल्याचं सांगितलं. आनंद दिघेंपासून शिंदेपर्यंत शिवसेनेवर प्रेम करणारा मोठा वर्ग ठाण्यात आहे असंही त्यांनी म्हटलं. शेवटी राजकारणामध्ये प्रत्येकाचा एक पक्षाचा एक आपला स्वतःचा पक्ष वाढला पाहिजे असा एक प्रयत्न असतो. परंतु नेमकं तिथं काय घडलं आहे मला माहीत नाही. परंतु शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये ठाण्याला शिवसेना खूप अतिशय स्ट्रॉंग आहे आणि माननीय आनंद दिघे साहेबांचा तो जिल्हा आहे. त्यामुळे शिवसेनेवर प्रेम करणारा आणि मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला, भाजपचीही इथली राजकीय ताकद वाढलेली. त्यामुळे दोन्ही पक्षांसाठी ठाण्यातील राजकीय समीकरण महत्वाचे आहे. एकीकडे मराठी भाषेचा उत्सव, दुसरीकडे निमंत्रण असूनही भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींची अनुपस्थिती आणि त्यावरून सुरू झालेले आरोप प्रत्यारोप. गैरहजेरीला भाजपने बैठकांचं कारण दिलं, महायुती दरी नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र गैरहजेरीने ठाण्यातील महायुतीच्या समन्वयावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं केलं. मराठीच्या कार्यक्रमात मराठीचा मुद्दा केंद्रस्थानी होता, पण राजकीय पडद्यामागे महायुतीच्या समन्वयाचीही कुजबूज ऐकू आली. आता ही केवळ योगायोगाची गैरहजेरी मानायची की ठाण्यातील राजकारणात उमटलेली एखादी सूचक चाहूल, याची चर्चा मात्र गडकरी रंगायतांच्या कार्यक्रमानंतर पुन्हा एकदा रंगलेली. शुभम कोळी, झी 24 तास.